नमस्कार. मागच्या 40 व्हिडिओमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच पूर्णपणे समजून घेतले. आज परत एकदा इजी ग्रामर इंग्लिश चॅनलमध्ये आपण ग्रामरचा पुढचा भाग शिकणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द टेन्स. टेन्स फॉर्म्स आपण सर्व शिकणार आहोत. what kind of tense are there, how the sentence, what type of sentence pattern is there in particular tense, प्रत्येक टेन्सचं सेंटेन्स पॅटर्न कसं बदलतं, त्याचे काय नियम असतात, आपण वन बाय वन सर्व मेन टेन्स आणि त्याचे सर्व प्रकार आपण आजपासून शिकायला सुरुवात करणार आहोत. सर्वात अगोदर एक ट्री डायग्राम मी ड्रॉ केलेला आहे ब्लॅकबोर्डवर. त्याच्यामध्ये जे मेन टेन्स आहेत आपले ते सर्वात अगोदर आपण बघूया. In English language there are three types of tenses. The first one is present tense, second is past tense, and next one is future tense. जे स्टुडंट नवीनच टेन्स शिकवायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांना माझं एक सांगणं आहे की इंग्लिशमध्ये 12 टेन्स पाठ करणं खूप सोपं आहे. सपोज तुम्ही 1 2 3 4 हे 4 वर्ड्स ज्यांनी पाठ केलेत त्यांना पूर्ण 12 टेन्स लर्न करता येतात. ते कसे, सर्वात अगोदर आपण सर्व जे टेन्स आहेत त्याचे प्रकार बघूया. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. प्रेझेंट टेन्सचे प्रकार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, देन कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, देन परफेक्ट प्रेझेंट टेन्स, देन परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ओके, म्हणजे काय करायचे की स्टुडंट जे आहेत त्यांनी फक्त हे 4 वर्ड्स जरी पाठ केले तरी आपल्याला पुढचा टेन्स बनवता येतो. कसा बघा. आता पास्ट टेन्सचे 4 प्रकार जर आपल्याला कोणी विचारले तर आपण म्हणू शकतो सिम्पल पास्ट टेन्स, नंतर आपण म्हणू शकतो कंटिन्युअस पास्ट टेन्स, नंतर आपण म्हणू शकतो परफेक्ट पास्ट टेन्स, नंतर आपण सांगू शकतो परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की 4 टेन्सचे प्रकार तुम्ही पाठ केलेत किंवा हे 4 वर्ड्स तुम्ही लर्न केलेत तर तुम्हाला 12 टेन्स सांगता येतील. म्हणजे इट इज वर्क लाईक अ मॅजिक, म्हणजे हे मॅजिक सारखं वर्क करतं. त्याच्यानंतर फ्युचर टेन्सचे प्रकार जर लर्न करायचे म्हटले तर 4 वर्ड ज्यांनी लर्न केले ते पण फ्युचर टेन्सचे पण या ठिकाणी टाईप सांगू शकतात. कसं, फॉर एक्झाम्पल सिम्पल फ्युचर टेन्स, देन कंटिन्युअस फ्युचर टेन्स, देन परफेक्ट फ्युचर टेन्स, देन परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. आपण टेन्सचे प्रकार या ठिकाणी शिकायला जातोय. मग एनिबडी आज हे वर्ड इज टेन्स. म्हणजे टेन्स इज वर्ड विच शोज द ॲक्शन्स, म्हणजे सेंटेन्समध्ये ॲक्शन शो करण्यासाठी किंवा लँग्वेजमध्ये ॲक्शन शो करण्यासाठी टेन्स वापरला जातो. ओके, आता आपण काय करणार आहे की वन बाय वन टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आपण आज शिकणार आहोत. त्याचे काय नियम आहेत, तो कशा पद्धतीने सेंटेन्स त्याच्यामध्ये स्ट्रक्चर होतात ते आपण त्याचा पॅटर्न बघणार आहोत. चला तर मग सिम्पल प्रेझेंट टेन्स आज आपण शिकूया. ठीक आहे, ओके. तर चला मग आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा फॉर्म, त्याच्यामध्ये सेंटेन्स कसे फॉर्म होतात, सेंटेन्स स्ट्रक्चर काय असतात. वेन वी टॉक अबाउट द सिम्पल प्रेझेंट टेन्स, जेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सविषयी क्लासमध्ये शिकवणार आहे तर सर्वात अगोदर स्टुडंटला हे माहीत पाहिजे की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये किती प्रकारचे स्टेटमेंट्स, किती प्रकारचे सेंटेन्स फॉर्म होतात. तर साधारणतः लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, पडाकडे तुम्ही बघितल्यानंतर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधारणतः ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स फॉर्म केलं जातं, त्याच्यानंतर ॲसर्टिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म केलं जातं, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स फॉर्म केलं जातं आणि त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स फॉर्म केलं जातं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की विद्यार्थ्यांना नेहमी टेन्स शिकवताना सर्वात अगोदर त्या टेन्समध्ये कुठल्या प्रकारचे सेंटेन्स पॅटर्न्स फॉलो केले जातात हे विद्यार्थ्यांना आपल्याला सांगावं लागेल. आपण डायरेक्ट टेन्स शिकवले, मुलांना ते येतात पण एक्झाममध्ये जेव्हा असं येतं की ॲसर्टिव्ह सिम्पल प्रेझेंटचं ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा ते सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्हमध्ये, तेव्हा मात्र आमच्या मुलांची धांदल उडते. आणि म्हणून सर्वात अगोदर मुलांचं आपण सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समधले सर्व सेंटेन्स पॅटर्न जे आहेत ते मुलांचे आपण पाठ करून घ्यायला पाहिजेत. म्हणजे त्यांना ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेटमेंट्स जे आहे हा प्रकार त्यांना चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर करता येईल. म्हणजे भावी जीवनामध्ये त्या पोरांना ग्रामरमध्ये किंवा टेन्समध्ये कुठल्याही अडचणी येणार नाहीत. म्हणून ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला क्लासमध्ये शिकवायचं आहे. साधारणतः सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये काय केलं जातं त्याचे रँडमली त्याची एक डेफिनेशन मी केली.
बघा, इट इज यूज टू एक्सप्रेस, हा असा टेन्स आहे की जो वापरला जातो टू एक्सप्रेस व्हॉट इज ॲक्च्युअली टेकिंग प्लेस, म्हणजे आत्ता काय घडतं आहे ते जेव्हा आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे दॅट टाइम वी यूज द सिम्पल प्रेझेंट टेन्स. ॲट द प्रेझेंट मोमेंट, म्हणजे प्रेझेंट मोमेंटला व्हॉट एव्हर यू आर व्हॉट यू डू, तुम्ही काय करताय ते एक्सप्रेस करण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. आता आपण बघणार आहोत की हे जे 4 स्टेटमेंट्स मी लिहिलेले आहेत, हे जे वाक्य लिहिलेले आहेत, याचे संपूर्ण स्ट्रक्चर, त्याचे एक्झाम्पल्स, ते वाक्य बनवतानाचे सर्व नियम, आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचे पूर्ण नियम या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. त्याच्याविषयी काही स्पेशल गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे, मग चला आपण शिकूया पुढची स्टेटमेंट्स कशी फॉर्म होतात. ठीक आहे, चला तर मग आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स मधले ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसे बनतात, ते बनवण्याचे काय नियम आहेत, हे सर्वात अगोदर बघू. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ॲसर्टिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनतात. आता साधारणतः सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲसर्टिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला बनवायचं असेल, सपोज तुम्हाला तसं बोलायचं असेल, तर सेंटेन्स पॅटर्न, स्ट्रक्चर पॅटर्न काय आहे ते, म्हणजे ते वाक्य कशा पद्धतीने बनतात ते आपण सर्वात पहिले फॉर्म्युल्याच्या स्वरूपात स्टॅटिस्टिकली या ठिकाणी लिहिलेलं आहे. सर्वात अगोदर जर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्ह स्टेटमेंट बनवायचं असेल, वाक्य बनवायचं असेल, तर सर्वात अगोदर सब्जेक्ट पाहिजे, त्याच्यानंतर बेस फॉर्म ऑफ द वर्ब, वर्बचा बेस फॉर्म पाहिजे, मूळ फॉर्म्स पाहिजे. आपल्याला माहिती आहे की एव्हरी वर्ब हॅव द 5 फॉर्म्स, प्रत्येक वर्बचे 5 फॉर्म असतात, त्याच्यामधला या ठिकाणचा बेस फॉर्म्स पाहिजेत. आलं लक्षात? जसं काही वाक्य बनवताना मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म कसे चेंज होतात. त्याच्यानंतर मागचे जे व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुमचे नाउन्स, प्रनाउन्स सर्व क्लिअर करून घेतले आहेत. जर वाक्याचा सब्जेक्ट ही, सी, इट किंवा सिंग्युलर कुठलंही नाउन असेल तर त्यावेळेस असे काही वर्ब्स येतात की ज्यांना शेवटी आपल्याला एस किंवा ईएस लावा लागतो ॲट द एंड ऑफ द वर्ब्स. आलं लक्षात? म्हणजे वाक्याचा सब्जेक्ट जर थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन असेल त्यावेळेस आपल्याला वर्बला एस किंवा एस लावा लागतो. हे पण आपल्याला मुलांना या ठिकाणी सांगायचं आहे. आलं लक्षात? मग हे जे आपण लिहिलं हे आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात सुद्धा या ठिकाणी त्या गोष्टी क्लिअर करणार आहेत. या ठिकाणी बघा, या कॉलममध्ये मी पर्सन्स लिहिले आहेत. मग आपल्याला माहिती आहे की मी विभक्ती रूपं तुम्हाला शिकवले, केसेस शिकवल्यात. ज्यांनी हा चॅनल सुरुवातीपासून बघतायत किंवा ज्यांनी बघितला नाही, जे आज नवीनच बघतायत, त्यांनी इजी ग्रामर चॅनलवर जाऊन केसेस बघू शकतात. साधारणतः या ठिकाणी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन्समध्ये कशा पद्धतीने वर्ब आणि सब्जेक्ट ॲग्रीमेंट असतं हे आपण या ठिकाणी क्लिअर करून घेणार आहोत. लुक ॲट द फर्स्ट पर्सन आहे आय. जर वाक्याचा सब्जेक्ट आय असला तर वर्ब ॲग्रीमेंट बघा, इथं आय सेंड ॲन ईमेल, म्हणजे आय जर वाक्याचा सब्जेक्ट असेल तर फॉर्म्युल्याप्रमाणे वर्बचा बेस फॉर्म मी घेतला सेंड. आलं लक्षात? आता सेंड जे वर्ब आहे याचे वेगवेगळे फॉर्म असतात. त्याचा पास्ट टेन्स फॉर्म सेंट होतो, म्हणजे टी होतो त्या ठिकाणी. त्याचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म पण तोन आहे. त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला करायचं आहे तर सेंडिंग आपण करू शकतो. त्याचा आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये आपण इज सेंट असं म्हणू शकतो, पास्ट पार्टिसिपल जर करायचं असेल. आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने वर्बचे फॉर्म बदलतात. ही गोष्ट आपल्याला क्लिअर करायची. या ठिकाणी बघा, मुद्दामून मी आय आणि सेंड म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट जे आहे ॲसर्टिव्ह मधलं ते या ठिकाणी मी शो केलं आहे बाण दाखवून, की आय जर असला तर जो बेस फॉर्म आहे सेंड तो जसाच तसा लिहिला जातो. त्याच्यानंतर यू जो आहे हा सेकंड फॉर्ममध्ये वापरला जातो आणि अनेक वचनामध्ये पण वापरला जातो. आता बघा, सेकंड फॉर्ममध्ये यू सेंड ॲन ईमेल, म्हणजे ज्यावेळेस यू हा वाक्यामध्ये सेकंड फॉर्म म्हणून किंवा सेकंड पर्सन म्हणून वापरला जातो त्यावेळेस सुद्धा वर्बला एस किंवा एस लावला जात नाही. ही गोष्ट आपण मुद्दामून मुलांशी बोलायची. त्याच्यानंतर थर्ड पर्सन्समध्ये बघा आता चेंजेस व्हायला लागले. थर्ड पर्सनमध्ये वर्ब ॲग्रीमेंट जे आहे तर वर्बला एस एस लागतो. कोणत्या टेन्समध्ये? फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ही गोष्ट मुलांना क्लिअर करायची. आलं लक्षात? म्हणजे whenever they want to make sentence in simple present tense they should put s or es at the end of the verb. आलं लक्षात? ही गोष्ट मुलांना डोक्यामध्ये आपल्याला फिक्स करायची की जेणेकरून आपण पुढे जे कन्सेप्ट ग्रामरचे शिकवणार आहेत तेव्हा ह्या सर्व गोष्टी त्यांना कामाला येईल. मग थर्ड पर्सनमध्ये मी लिहिलं ही सेंड्स ॲन ईमेल. समजा सी लिहिला तर सी सेंड्स ॲन ईमेल. इट लिहिला तर इट सेंड्स, किंवा सिंग्युलर नाउन्स पण मी पुढे घेतलंय बघा. थर्ड पर्सनचा अजून एक एक्झाम्पल घेतलं, जेन सेंड्स ॲन ईमेल.
मुद्दामून मी जेन आणि सेन्स म्हणजे थर्ड पर्सन नाऊन आहे, प्रॉपर नाऊन आहे, आलं लक्षात, म्हणून मी इथं पण एस लावलेला आहे. त्याच्यानंतर जर अनेक वचने प्रोनाउन असतील, समजा वी असेल, यू असेल, ते असेल किंवा एखादं नाऊन असेल, तर त्याच्यानंतर वर्ब ॲग्रीमेंट सुद्धा बेस फॉर्म वापरला जातो. अनेक वचनानंतरच्या वर्बला कधीही एस एस लागत नाही. ही पण गोष्ट आता मुलांना आपण क्लिअर करायची. म्हणजे पॅरलल आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन मध्ये कशी वाक्य चेंज होतात ते आपण मुलांना शिकवायचे. त्याच्यानंतर आपण दुसरं वाक्याचं स्टेटमेंट आहे, प्रकार आहे ॲसर्टिव्ह निगेटिव्ह. आलं लक्षात. मग याच्यामध्ये स्ट्रक्चर बघूया. सेंटेन्स पॅटर्नचं स्ट्रक्चर काय आहे, तर सब्जेक्ट, त्याच्यानंतर डू नॉट असतो किंवा डज नॉट असतो आणि बेस फॉर्म ऑफ द वर्ब असतो. ही गोष्ट मुलांनी पाठांतर करायची. मग डू नॉट केव्हा वापरायचा, जर सब्जेक्ट आय असेल, दे असेल, बी असेल किंवा प्लुरल कुठलंही नाऊन असेल, प्लुरल फॉर्म असेल नाऊनचा, तर त्यावेळेस आपण डू नॉट वापरतो. मग डज नॉट केव्हा वापरायचा, तर ही, सी, इट किंवा सिंग्युलर नाऊन असेल, म्हणजे एकवचनी कोणतंही नाऊन असेल, तर त्यावेळेस आपण डज नॉट वापरतो. हे मुलांनी कायमस्वरूपी लर्न करून ठेवायचं, पाठांतर करून ठेवायचं. आता आपण पॅरलल याचे एक्झाम्पल्स बघूया. बघा, फर्स्ट पर्सन जर आला आय, तर आय डू नॉट मी घेतला, आलं लक्षात, म्हणजे नियमाप्रमाणे आय डू नॉट सेंड. बघा, मी डू नॉट लिहिल्यानंतर सेंडला अंडरलाईन केली. कधी कधी काय होतं की मुलं इथं एस प्रति लावून टाकतात किंवा एक्झाममध्ये तशा मिस्टेक येतात. ती गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा जेव्हा डू नॉट येतो तेव्हा सेंडचा बेस फॉर्म वापरला जातो, पुढे काय बदल नाही. त्याच्यानंतर सेकंड पर्सनमध्ये यू डू नॉट, म्हणजे यू नंतर ऑलवेज डू नॉट वापरायचा, पुढे काय बदल नाही. इथं मात्र बदल झालेले आहेत बघा. सी डज नॉट सेंड, इथं अफर्मेटिव्हमध्ये एस लागलेला होता, मात्र डज नॉट आल्याबरोबर लगेच एस निघालेला आहे. आमचे जे विद्यार्थी आहेत भावी जीवनामध्ये जे वेगवेगळे एक्झाम देतात, त्यांनी जर आतापासूनच शिकून घेतलं की बाबा डू नॉट, डज नॉट हे इंट्रोगेटिव्ह झाल्यानंतर कधी पण वर्बला एस एस लागत नाही, ईडी लागत नाही, त्याचं पास्ट पार्टिसिपल पण लिहिलं जात नाही. ही गोष्ट मुलांनी क्लिअर करून घ्या. बघा, थर्ड पर्सन जेन डज नॉट सेंड, परत एस गेला, आलं लक्षात. हे मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही द्यायला जाणार, ॲक्च्युली शालेय जीवनामध्ये जर ग्रामर तुमचं परफेक्ट झाला तर पुढचे कुठलेही एक्झाम तुम्ही ग्रामरमध्ये तरी आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता. आता अनेक वचन आलं तर बघा, वी, दे, यू, पीपल हे अनेक वचन मी मुद्दाम घेतलंय. त्याच्यानंतर डू नॉट वापरला, परत सेंड घेतला. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आजपासून तुम्ही मुलं सिम्पल प्रेझेंट मधला ॲसर्टिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवताना हे सर्व नियम शिकायचे. त्याच्यानंतर ॲसर्टिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना हे सर्व नियम तुम्हाला फॉलो करायचे. ठीक आहे. आता पुढचे वाक्याचे प्रकार आपण बघूया. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहे की इंट्रोगेटिव्ह अफर्मेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कसे बनतात, त्याचं सेंटेन्स पॅटर्न्स काय आहे. सर्वात अगोदर आपण बघू की इंट्रोगेटिव्ह अफर्मेटिव्हचं सेंटेन्स पॅटर्न काय आहे, स्ट्रक्चर काय आहे. डू डज सुरुवातीला घ्यायचा, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आणि बेस फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचा. जर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य बनवायचं असेल तर इथे लिहिलंय बघा. डज जर आला, साधारणतः डज सुरुवातीला केव्हा वापरला जातो, ही, सी, इट आणि सिंग्युलर नाऊन आलं तर डज घ्यायचा. त्याच्यानंतर डू घ्यायचा सुरुवातीला, यू, दे, वी, प्लुरल नाऊन आलं तर सुरुवातीला डू घ्यायचा आणि आपण इंट्रोगेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो, प्रश्न बनवू शकतो. फर्स्ट पर्सन बघा, आय हा फर्स्ट पर्सन आहे म्हणून वाक्य बनलं. डू आय सेंड अन ईमेल, म्हणजे सुरुवातीला डू घेतला स्ट्रक्चर प्रमाणे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आय घेतला, त्याच्यानंतर बेस फॉर्म घेतला सेंड आणि ईमेल हे ऑब्जेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर सेकंड पर्सनमध्ये यू मी घेतला, डू यू सेंड अन ईमेल, बघा हे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहे, आलं का लक्षात. त्याच्यानंतर यू हा सब्जेक्ट आहे, सेंड हे बेस फॉर्म ऑफ द वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे. ओके. ऑब्जेक्ट प्रेडिकेट हे खूप बदलू शकतात, आलं लक्षात. थर्ड पर्सनमध्ये बघा, ही या ठिकाणी घेतला तर अर्थातच ही घेतल्यामुळे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स घेतलं मी डज. डज ही सेंड अन ईमेल, इथं एक आरो दाखवलेला आहे. याचा अर्थ असा झाला की जेव्हा जेव्हा क्वेश्चन बनतो त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला शिकवलेलं असतं की ही सी इट आला तर क्रियापदाला एस सी एस लावायचा आणि ते आपल्या डोक्यामध्ये फिक्स असतं. पण इंट्रोगेटिव्हमध्ये एस निघतो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये एस हा लागत नाही. ही गोष्ट आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायची. म्हणून मी इथे लिहिलं डज ही सेंड अन ईमेल, हे मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड पर्सन नाऊन आलं, जेन, आलं लक्षात.
डज जेन सेंड अँड ईमेल. परत इथं मी अंडरलाईन केले आणि पॉइंट आउट केलं आहे की बाबा इथला एस निघालेला आहे. म्हणजे जी गोष्ट आपण सुरुवातीला बघितली की तो एस एस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये चालत नाही, ही पण गोष्ट आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर अनेक वचनी नाउन्स मी घेतले बघा. सुरुवातीला डू घेतला, इथं आपण लिहिलं की प्लुरल नाउन आले म्हणून डू, वी, दे, यू, पीपल हे अनेक वचनी नाउन आहे. सेंड अँड ईमेल ॲट द एंड क्वेश्चन मार्क्स आहे. ओके, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर व्हायला पाहिजेत की बाबा थर्ड पर्सन प्रोनाउन आलं तर काय होतं, सेकंड पर्सन आलं तर काय होतं, फर्स्ट पर्सन आलं तर काय होतं. म्हणजे या पद्धतीनेच आपल्याला 12 टेन्स शिकायचे. आलं लक्षात? तरच तुम्ही इंग्रजी पण चांगल्या पद्धतीने लिहू शकता, बोलू शकता. देन इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना दोघं सेंटेन्सचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर एकच बदल झालेला आहे की इथं नॉट नवीन आलेला आहे. जे पोरं इंग्रजीमध्ये स्मार्ट आहेत त्यांना जर डू नॉट किंवा डज नॉटचा शॉर्ट फॉर्म वापरायचा असेल तर ही गोष्ट मी मुद्दामून सांगतोय की जेव्हा आपण डू नॉट किंवा डज नॉटचा शॉर्ट फॉर्म करणार, ॲब्रिव्हिएशन करणार, तर सुरुवातीला आपण डोंट किंवा डझंट असं सुद्धा लिहू शकतो. आलं लक्षात? काही पोरांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी ही मुद्दाम मी गोष्ट सांगितली. जे मुलं अजून इंग्रजी शिकतायत त्यांनी या पद्धतीने वाक्य बनवलं तरी चालेल, किंवा काही मुलं जे इंग्रजीमध्ये स्मार्ट असतील तर ते असंही वाक्य बनवू शकतात बाबा, डोंट सुरुवातीला घेऊ. आलं लक्षात? म्हणजे ते पण वाक्य करेक्ट राहणार, हे पण वाक्य करेक्ट आहे. ओके, म्हणजे इथं बघा डू आय नॉट सेंड अँड ईमेल, म्हणजे नॉटची पोझिशन नेमकी सब्जेक्ट नंतर आली. सर्व वाक्यांमध्ये बघा, सर्व वाक्यांमध्ये नॉट हा सब्जेक्ट नंतरच आहे. पण जर डू नॉट डज नॉटचा शॉर्ट फॉर्म वापरायचा असेल तर सुरुवातीला तुम्ही लिहू शकतात. दॅट सेंटेन्स ऑल्सो 100% करेक्ट. ओके बघा, डू आय नॉट सेंड अँड ईमेल, क्वेश्चन मार्क दिला ॲट द एंड. त्याच्यानंतर डू यू नॉट सेंड अँड ईमेल. ओके, त्याच्यानंतर परत डज ही नॉट सेंड ईमेल. परत मी इथं पॉइंट आउट केलेलं आहे की बाबा डज वापरला आहे, काळजी घ्यायची. आलं लक्षात? त्याच्यानंतर डज जेन नॉट सेंड अँड ईमेल. ओके, त्याच्यानंतर प्लुरल सेंटेन्स मी बनवलं डू, वी, दे, यू, पीपल नॉट सेंड अँड ईमेल. म्हणजे थोडक्यात असं झालं की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आजपासून तुम्हाला कोणीही कुठल्याही प्रकारचं क्रियापद दिलं तर फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन्समध्ये तुम्हाला हे चारही वाक्य बनवता यायला पाहिजेत. तुम्हाला ही पण गोष्ट बनवता यायला पाहिजे. समजा एक्झाममध्ये इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स आलं तर त्या इंट्रोगेटिव्हचं तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवता यायला पाहिजे. तुम्हाला अफर्मेटिव्ह निगेटिव्ह बनवता यायला पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला ह्या चारही प्रकारचे वाक्य इंटरचेंज करता यायला पाहिजे आणि याच्यासाठी मात्र सराव करावा लागेल. आलं लक्षात? अशाच पद्धतीने आपल्याला हे टेन्स शिकावे लागतील. एक्झाममध्ये होतं काय की आमच्या मुलांना इंट्रोगेटिव्ह अफर्मेटिव्ह दिलेलं असतं आणि सांगितलं जातं की याचं अफर्मेटिव्ह निगेटिव्ह करा, तर मुलांना येत नाही. तर म्हणून हा सराव करायचा आहे मुलांना. ओके, आमचे शिक्षक बंधू जे आहेत त्यांनी पण क्लासमध्ये याच पद्धतीने शिकवलं तर खूप फायदा मुलांना होणार आहे. आता आपण बघणार आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स हा साधारणतः कुठे आणि कसा वापरला जातो, त्याचे काय फीचर्स आहेत. ओके ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज कुठं केला जातो. 9th स्टँडर्डचा जो न्यू सिलेबसचं इंग्लिशचं बुक आहे त्याच्यामध्ये हा पॅटर्न आलेला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी मॉडर्न इंग्लिशमध्ये जे गोष्टी आहेत शिकताना आपल्याला त्या माहीत पाहिजेत. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा साधारणतः यूज होतो बघा टू शो द प्रेझेंट मुवमेंट. प्रेझेंट मुवमेंट जेव्हा आपल्याला दाखवायचे असते त्यावेळेस आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. एक्झाम्पल्स लिहिले आहेत बघा मी. आय बाय अ पेन, प्रेझेंट मुवमेंट आहे. देन इट रेन्स, पाऊस पडतोय किंवा येतोय पाऊस. सी लर्न्स हिअर, ती इथं शिकते, प्रेझेंट मुवमेंट आहे. अशा अनेक सेंटेन्स आपण नेहमी दैनंदिन जीवनामध्ये बोलतो आणि मग त्यावेळेस सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण वापरतो किंवा वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर टू टेल द युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल ट्रूथ ही अशी गोष्ट असते की जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात किंवा कुठल्याही देशामध्ये, कंट्रीमध्ये गेलो होतो ते कधीही बदलत नाही. उदाहरण बघा, फॉर एक्झाम्पल वॉटर फ्रीजेस ऑफ 0 डिग्री. पाणी हे 0 डिग्रीला फ्रीज होतं, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ओके, नंतर 2 मल्टिप्लाय बाय 2 इज 4. 2 मल्टिप्लाय बाय 2 इज 4, इट्स युनिव्हर्सल ट्रूथ. असं कधी होणार नाही की भारतामध्ये 2 मल्टिप्लाय बाय 2 होतो आणि आपलं नेबरिंग कंट्री पाकिस्तानमध्ये गेले 2 मल्टिप्लाय 2 5 होतं. असं कधी होणार नाही. मग वेन यू वॉन्ट टू टेल द युनिव्हर्सल ट्रूथ यू ऑलवेज यूज विच टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, त्याच्यानंतर द सन सेट
सेट्स ॲट द वेस्ट. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इंडियामध्ये वेस्टला होतो आणि अदर कंट्रीजमध्ये नॉर्थला होतो. इट्स नेव्हर हॅपन्ड. मग असं शो करण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. देन टू गिव्ह द इन्स्ट्रक्शन्स, कोणाला आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायचं असतं त्यावेळेस आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, यू गो टू अ क्लास, तू आता क्लासमध्ये जा. देन यू स्टँड अप. ओके, म्हणजे इन्स्ट्रक्शन देण्यासाठी सुद्धा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण दैनंदिन लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये वापरत असतो. त्याच्यानंतर टू फिक्स द ॲग्रीमेंट, जेव्हा आपल्याला ॲग्रीमेंट फिक्स करायची असेल दॅट टाइम ऑल्सो वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स. फॉर एक्झाम्पल, माय मदर अराइव्स टुमॉरो, देन आय गो टू अ स्कूल एव्हरी डे. या ठिकाणी फिक्स ॲग्रीमेंट आहे. म्हणजे साधारणतः 4 उपयोग आपण याचे या ठिकाणी बघितलेत. अजून पण एक तर उपयोग असू शकतो, पण दिस यूज आर मोस्ट इम्पॉर्टन्स. ठीक आहे, तर आजपासून सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित बघा. ज्यांना इंग्लिश बोलायचं आहे, शिकायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. सर्वांनी इजी ग्रामर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करायचं. थँक्स व्हेरी मच.